नमस्कार गाईज, मी आपली शॅडो. आज आपण ट्रॅव्हलिंग साठी दुसरीकडे चाललेलो आहे, जो की एक नवा चांगलाच पॉइंट आहे. प्रत्येक महाराष्ट्राची एक दैवत म्हणून ओळखले जाणारे म्हणजेच मायाक्का चिंचणीमध्ये आपण आज चाललेलो आहे. तर अशाच व्हिडिओ मध्ये माझ्या कंटिन्यू राहा. आपण तुम्हाला काय काय आणखीन व्हिडिओ मध्ये माझ्या शंका असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगत जावा, जेणेकरून आम्हाला पण व्हिडिओ करायला आणखीन मजा येत जाईल. महाराष्ट्रातले अनेकांची दैवत म्हणजेच मायाक्का चिंचणी इथे आज मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे आणि दर्शन वगैरे घडवून आणेन मी अशा व्हिडिओ द्वारे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आता आम्ही जाणार आहोत मिरज मार्गे, मिरज बेडक वगैरे ह्या साईड मार्गे आम्ही जाणार आहोत. तर ह्याच्यामध्ये काय आम्हाला एक्साइटिंग पॉइंट दिसला तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मिरजेतून सांगलीकडे चाललेली आहे ट्रेन, चाललेली आहे मिरजेतून सांगलीकडे. हा चला, आता बेडग वगैरे ह्या मार्गाने आपण बेडग मार्गाने जाणार आहे. तर बेडग रस्त्याला थोडं काम सुरू आहे, माझ्या व्हिडिओ मध्ये पण पाठीमागे साईडला बघू शकता. तर येताना थोडं सावधानीने या आणि थोडं तोंडाला वगैरे बांधून या, कारण खूप धूळ आहे. मी पण बांधते, फक्त व्हिडिओ पुरतं काढलेलं आहे. तर इथं असं एक मंदिर पण आहे छोटस, बघू शकताय ते. तर काय आपल्याला एक आता इथं मंगसुई मधलं मंदिर दिसलेलं आहे. त्या मंदिर मध्ये आपण येताना नक्की व्हिजिट करणार आहोत. हे दैवत खूप कुल दैवत असतं, तर ह्या जाताना नक्की भेट देणार आहोत. परत रिटर्न जाताना आता आपलं ते म्हणजे पहिला तर आपल्याला मायाक्का चिंचणीला जायचंय, तिथं पहिला जाऊया आणि नंतर येताना आपण इथं दर्शन घेऊया. तर बाय. कायच आता आपण उगार मध्ये आलेलो आहे आणि उगारचं तुम्हाला मी रेल्वे स्टेशन दाखव. तर तुम्ही पुढे बघू शकताय, हे उगारचं रेल्वे स्टेशन आहे. इथे खूप जण म्हणजे येतात आणि इथं प्रवास वगैरे करण्यासाठी पण चांगलं एक साधन बनलेलं आहे आता कर्नाटक मध्ये. तुम्ही पूर्णपणे बघू शकता, नवीन झालेलं आहे पूर्ण. तर हे उगार मधलं आहे रेल्वे स्टेशन. जर कोणीही चिंचणीला जर येत असेल तर पहिला आपल्याला इथं उगार मध्ये यावं लागते आणि उगार मध्ये आल्यानंतर ना इथं उतरून तुम्ही किंवा जवळपास काय बस वगैरे असेल ते पकडून तुम्हाला परत आपलं माजनीला जावं लागते. तर हे उगारचं रेल्वे स्टेशन होतं. आता थोडं नवीन झालंय वाटतं, डेव्हलप झालंय. पहिला आम्ही एकदा आलतो तेव्हा असं नव्हतं, आता थोडं डेव्हलप झालंय. आता हा हायवे पूर्णपणे. वातावरण आता थोडं तापलेलं आहे, ऊन बिन वाढलेलं आहे. तर अशा ह्याच्यात आपल्याला प्रवास करत राहायचंय. कर्नाटक मध्ये पोहोचलेले. कर्नाटक मधला सर्वात मोठा कारखाना तुम्हाला दाखवते. थोडं लांबून आहे, झूम करून दाखवे. दिसला तर नक्की बघा, मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करत आहे. साखर कारखाना कर्नाटक. तर हा असं साखर कारखाना आहे कर्नाटकला. तर होईल तेवढा प्रयत्न केलाय पूर्णपणे दाखवण्याचा झूम करून. त्यामधून कृष्णा नदी कर्नाटक मध्ये आलेली. तर ही आहे महाराष्ट्रामधून कर्नाटक मध्ये आलेली अशी कृष्णा नदी. आणि हा नवीन एक झालेला आहे. जाताना तुम्हाला आम्ही इथं थांबून एक चांगलासा स्पॉट व्हिडिओ पाठवतो. तर ही बघा रेल्वे चाललेली. बरेच जण इथं चाललेत खाली, येताना देखील आम्ही जाऊ.
तर जवळच आलेले आपण आता मायक्का मंदिरला. हा इकडे मायक्का मंदिरकडे जाणारा रस्ता. आज उन्हाने खूप आम्हाला साथ दिलेली आहे. थोडं कमी असल्यामुळे बऱ्यापैकी. हा नवीन रोड झालेला आहे. म्हणजे आपण चाललेलं आहे. माझ्या पाठीमागच्या साईडला बघू शकताय तुम्ही. पहिला थोडा असा नव्हता, जरा खराब होता. आता जरा चांगले केलेले आहे. हायवे टाइप मध्ये झालेलं आहे. छान आहे रोड. जेणेकरून गाडी एकदम छान पैकी मंदिर पर्यंत पोहोचू शकते. मायक्का चिंचणीला जाणारा रोड तुम्ही बघताय. खूप जण चाललेले आहेत फक्त. अशी शेत आहे तिथं. केलेलं आहे वाटतं.